नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे गरमागरम टोमॅटो रसम. रसम करायला खूप सोपं आहे. रसम वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या साहित्यातच पण एकदम टेस्टी रसम करायचंय. चला तर कसं करायचं ते पाहूया. टोमॅटो रसम करण्यासाठी मी 2 पिकलेले लाल टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून बारीक कापून घ्यायचे. तसापूर्वी सुपारी एवढा चिंचेचा गोळा कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. ते छान भिजलेलं आहे. टोमॅटो पण कापून घेतलेले आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कापून घेतलेले टोमॅटो आणि चिंचेचा कोळ सर्व एकत्र फिरवून घ्यायचं. ही गाळून घेतलेली पेस्ट एका मोठ्या छिद्राच्या चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे त्यातल्या बिया वगैरे निघून जातील. पद्धतीनं टोमॅटोची साल, बिया आणि चिंचेचा चोथा जो असेल ते सगळं बाजूला निघून जाईल. ही तयार झालेली पेस्ट आता आपण बाजूला काढून ठेवूया. एका खलबत्त्यामध्ये पाऊण चमचा मिरं, यामध्ये आपण तिखटपणासाठी मिरच वापरायचे, आणि 1.5 चमचा जिरं हे बारीक कुटून घ्यायचंय. ही अशी तयार झालेली पावडर बाजूला ठेवायचं. आणि त्याच खलबत्त्यामध्ये अर्धा पाकळ्या लसूण, थोडंसं कढीपत्ता आणि आल्याचा तुकडा बारीक ठेचून घ्यायचं. या ठिकाणी मिरची एखादी टाकली तरी पण चालू शकते. आता रसम करण्यासाठी गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवायची. कढई शक्यतो स्टीलचीच असावी किंवा नॉनस्टिक चालते. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल छानसं तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायचं. ह्या स्टेजला गॅस बारीक करायचा. त्यामध्ये हिंगपूड, अर्धा मेथी दाणे घालायचं, 2-3 सुक्या मिरच्या यामध्ये घालायचे, कढीपत्ता चुरून टाकायचं, याचमध्ये आता आपण ठेचून घेतलेलं आलं, लसूण आणि कढीपत्ता यामध्ये घालायचं. फोडणी छान परतून घ्यायचं. फोडणीचा खमंग वास येऊ लागला की त्यामध्ये आपण टोमॅटो आणि चिंचेचा खोड हे जे केलंय ते मिश्रण सगळं घालायचं. त्याला रसम जितकं पातळ पाहिजे त्यानुसार त्यामध्ये पाणी वाढवायचंय. त्यामध्ये 1 पेला पाणी घातलेलं आहे. पूर्ण मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं. आता त्यामध्ये आपल्याला आपण जे मिरं आणि जिरं एकत्र करून ठेचून घेतलेलं होतं ते मिश्रण घालायचं. मिऱ्याचाच तिखटपणा आपल्याला यामध्ये हवाय. मंद गॅसवरती हे शिजत ठेवायचंय. त्यामध्ये आपण गरजेनुसार तिखट घालायचंय. मिरची वापरली असेल तर तिखटाचं प्रमाण आपल्या बेतानी घाला. त्यामध्ये आपण थोडंसं हळद वापरायचे. चवीनुसार त्यामध्ये चिंच घातलेले आहे, त्यामुळे चवीनुसार त्यामध्ये गोडव्यासाठी आपल्याला गूळ घालायचंय. आणि मीठ सुद्धा आपण चवीनुसार घालणार आहे. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायचं आणि हे मिश्रण मंद आचेवरती छान उकळू द्यायचंय.
सर्व मसाल्याचा वास एकमेकात छान मिसळूपर्यंत हे आपल्याला शिजत ठेवायचंय। 4-5 मिनिटं झालं आपण रसम उकळत ठेवलेला आहे, मस्त सुवास येऊ लागलाय। हे बघा किती छान आपलं रसम तयार झालेलं आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा। तयार झालेलं गरमागरम रसम आपण भातासोबत किंवा अगदी असंच प्यायला सुद्धा थंडीत आणि पावसाळ्यात खूप छान वाटतं। तुम्ही या पद्धतीनं टोमॅटोचं रसम करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू अशा साध्या आणि सोपे रेसिपी सोबत।